अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। अतिक्रते इचलकरंजी राष्ट्रीय महामार्ग 200 या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाच्या ठिकाणी इचलकरंजीचे दबंग आमदार राहुल आवाडे यांनी आज अचानक प्रत्यक्ष साजनी मसोबा मंदिर या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली। यासोबतच संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी यांना तसेच ठेकेदार यांची झाडाझडती घेतली। या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी 8 कोटी रुपये मंजूर झाले असून गेली 3 वर्ष सदर रस्त्याचं काम रखडले आहे। सन 2024 ते 25 मध्ये सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते, मात्र अतिवृष्टीमुळे सदर रस्ता पहिल्याच पावसामध्ये खराब झाला। या रस्त्याबाबत वारंवार या भागातील साजनी, तिळवणी, मानगावरी या गावातील ग्रामपंचायतीने आमदार यांच्याकडे या कामाच्या रेंगाळलेल्या परिस्थितीबाबत निकृष्ट व दर्जाहीन कामाबाबत पाठपुरावा केला होता। त्याच अनुसरून आज आमदार आवाडे यांनी या कामाची पाहणी करून कामामध्ये होणारी दिरंगाई व कामाचा असणारा निकृष्ट दर्जाबाबत संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी सूचना देऊन पॅचवर्क न करता सदरचे काम हे एका शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणेच पूर्ण होणे आवश्यक आहे व सदर कामाच्या दर्जामध्ये सातत्य ठेवण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत। संबंधित ठेकेदार हे जागोजागी पॅचवर्क करून काम पूर्ण करण्याच्या मनस्थितीत असल्याचे यावेळी दिसून आले। आमदार महोदय यांनी संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी यांना याबाबत धारेवर धरून काम व्यवस्थित व अंदाजपत्रकाप्रमाणे करून घेण्याच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत। या प्रसंगी मानगावचे सरपंच राजू मगदूम, साजनीचे सरपंच शिवाजी पाटील, तिळवणी सरपंच राजेश पाटील, रुईचे माजी सरपंच अभय काश्मीरे, अमोल आवटे तसेच साजनी ग्रामपंचायतचे सदस्य अजिंक्य कोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कुंभोजे, माजी सदस्य सुनील पाटील, सूरज कांबळे, अभिजित पाटील, अनमोल कदमी व भागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते। मग कसं काय करताय तुम्ही? कुठेही जावा तर तुमचे खालचे अधिकारी नाहीत का? 4 इंजिनियर आहेत ना तुम्हाला। मग एक तर 3-3 वर्ष रस्ता आमच्या दोन्ही खासदारांची इलेक्शन गेली, माझी पण इलेक्शन गेली, काही आम्हाला याचा मायलेज मिळाला नाही। मला अधिकारी म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे, कॉन्ट्रॅक्टरला करायचं तुम्ही मयूर करायचं करा, माझी काय हरकत नाही, पण मला सिंगल 2 पीसमध्ये मला पूर्ण कार्पेट आणि त्यावरती सिल्क लागेल, मला पॅचवर्क चालणार नाही। मला पहिला मी आत्ताच सांगतो तुम्हाला, कार्पेट झाल्यानंतर पूर्ण रस्ता दाखवायचा, मी पूर्ण रस्ता माझा स्वभाव आहे, मी इथं छत्री घेऊन आलं म्हणजे मी इथं तिळवणीपर्यंत चालत आहे की माझी ते आहे, आणि सगळ्या 3 गावाच्या 4 गावाच्या सरपंचांना घेऊन आलो ही पण सगळी काय करतात कुणाचं? तुम्हाला तुमचा रस्ता बघायला येत नाही काय राजेश? अरे काय पॅचवर काय म्हणता? घ्यायचं नाही ना मयूर का? असं कसं म्हणजे काय? अरे घ्यायचं नाही का? ही परिस्थिती आमची काय आहे ते आम्हाला, तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती आहे की तुम्ही धंद्यात नवीन आहे। 4 महिन्यात 11 ऍक्सिडेंट झाले, 11 लोकांचं 7 मयत आहे। तुम्हाला साहेब तुम्हाला मी सगळं टाकले डिटेल परवा। असं नाही होणार हे काय काम पूर्ण मला, मी तुम्हाला विचारलं, मी पूर्ण मला कार्पेट मी सगळं बघणार, मग त्याच्यावरती सिल्कोट मार। तुम्हाला बघायचं असेल तर आत्ता दाखवतो तुम्हाला, तुम्ही बघून आले मग तुम्ही कसं करायला आपण मग लेखी इन्स्ट्रक्शन दिलं तर तुम्हाला लेखी इन्स्ट्रक्शनला फॉलो कसं करत नाही? तुमचा काय उपयोग आहे? मग तुम्हाला अधिकारी म्हणून घ्यायचं कशाला? आम्ही कोण आहे शाखा आंबेडकर? आला की नाही? काय करताय रे तुम्ही? काय आहे म्हणून सांगताय? काय नाव तुमचं? इकडे या पुढं, काय आहे म्हणून सांगताय? पाठीमागचं काय करत होता? 3 दिवस झालं काम चालू आहे, काय करत होता तुम्ही? उलवीड तर बघायला जावं, पॅचवर्क झालंय सगळं। मी इचलकरंजीला यायला जायला मला रोजचा रस्ता आहे, मी बघून गेलो, मी गेल्यानंतर अभिला सांगितलंय काय चालू आहे बघा म्हणून, मला गाडीत जाताना लगेच कळते ना पॅचवर्क आहे का काय। रोजचा रस्ता मी 4 वेळा रोजचा या रस्त्याने येतोय।
हाय लेवल ट्रॅफिक या रस्त्यावरती आहे आणि याच रस्त्याचं काम असं चालू आहे. अरे आम्हाला पण लोक विचारतात, आम्ही काही तर लोकांना विचारतोय आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला काय. डबल स्टेम मला नंतर सगळा फील वेगळा आहे. मला रोजचा रस्ता माहिती आहे. सिंगल स्टेजमध्ये मला कार्पेट पाहिजे, सिंगल स्टेजमध्ये मला कार्पेट मला सिंगल स्टेजमध्ये पाहिजे. असं जॉईंट नको. पेवर मोठे मिळतात का आणत नाही. मग आता इथंपर्यंत का सिंगल जॉईंट मारला काल परवा तिथे का? काय करत होता तुम्ही? काय करत होता रे? काय करत होता तुम्ही? काय काय हे काय पद्धत आहे काय? तिकडचा रस्ता बघितलाय? तुम्हाला जर पटते का इंजिनियर झालाय तुम्ही सगळीजण? डबल कार्पेट करावं तिथं आता आम्ही. तुम्ही डबल करा, चौपट करा. मला व्यवस्थित करून घ्या. वन स्ट्रेचमध्ये करा. माझं एवढंच मत आहे. वन स्ट्रेचमध्ये करा. सिंगल एक इकडं तेवढं करा, तिकडं तेवढं करा. आणि पेवर एवढे मोठे असतात मला माहिती. अर्धा करायची काय गरज नाही. याच्यात 4 तुकडे करायची काय गरज नाही. असं नाही होणार, चालणार नाही. मी काय मदत करू शकणार नाही कोणालाच मदत. माझ्या कुठलाच माझ्या मतदारसंघात काम मला खासदारांच्या इचलकरंजीला माझ्या मतदारसंघाचं काम होतं. इचलकरंजी असलेल्या आता खरं म्हणजे 2-3 वेळा मी फोन लावलेलाच. हा विषय खासदार पार्लमेंटमध्ये असतो. खासदारांनी सांगितलं, खासदारसाहेब तुमच्या ह्याच्यातला पण रस्ता आहे, तुमचा आहे, तुम्ही बघा. असे तुम्ही व्यवस्थित झालं नाही तर मी तक्रार करतो. मला काय खासदारांचा आहे म्हणून मी विरोध करणार नाही. चांगला रस्ता करणार. खासदारांचे आमचे किती रस्ते आम्ही कधी काय बघितलं गेलं. खासदारांचं म्हणणं आहे अजिबात पाहिजे विषय नाही. हा विषय रस्ता इचलकरंजीचा रस्ता, बाकीचे कशाला पाहिजे. मयूर मला हा रस्ता व्यवस्थित करून द्या. नसेल तुम्ही ठरवा काय करायचं. तुम्हाला पैसे मिळत नाही मिळत तुमचा आर्थिक, पण मी रस्त्याच्या क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज. आता कॉम्प्रोमाइज आम्ही कुठंही करत नाही. फक्त हा रस्ता साहेब पेवर हा केलाय आणि परत हा पॅच चालू आहे. उलट साहेब डबल रस्ता करावा लागेल. हेच समजून आम्ही जॉईंट दिसतोय ना मला. जॉईंट ठीक आहे साहेब. जॉईंट आम्ही जॉईंट हे दिसतंय आणि सिंगल पेवर जिथं खराब झालं एवढंच नाही, मला पूर्ण व्यवस्थित सगळं करायचं साहेब. आता पूर्ण करावं लागले. तुमचा शब्द आला म्हणून करायलाच पाहिजे. खराब नाही तो पण करायला साहेब. करायलाच नाही, पाहिजे. नाही, जिथं खराब नाही तो पण करायला. त्याच वेळी लगेच हातवात तुम्ही सिलकोटला एवढे पैसे किती लागले असते, त्याच वेळी सिलकोट मारला असतं तर आता करायला लागलं नसतं साहेब. 10 बिलं झाली. मी काय करू शकतो? 10 बिलं मी काय करू शकतो? पहिल्या वर्षी 2 महिन्यात काम केलेलं 10 बिलं 10 तुम्ही आता 3 वर्ष त्याला मयूर हे सगळं परिस्थिती माहीत आहे, सगळं माहीत आहे. तरी तुम्ही ही परिस्थिती असून सुद्धा तुम्ही तुमच्या संबंधित कामं घेता की नाही घेता. हे धंदा आहे, ह्याच्यामध्ये शासन आहे. शासनाची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. आमच्या दृष्टीने शासन म्हणजे तुम्हीच आहे. आम्ही हसलो तरी परिस्थिती ती आहे ती आहे. तुम्हीच आहे साहेब. परिस्थिती आहे ती आहे. आम्हाला मार्क काढून दिला. आम्ही मार्ग काढायचा आहे. याचा अर्थ क्वालिटी खराब करून घ्यायचा हा विषय. तुम्ही सांगा तुमच्याकडे तुमच्यात 20 रुपयाचा रस्ता आहे, त्यातलं 10 रुपयाचा, पण 10 रुपयाचा सिंगल स्ट्रेच चांगला करा. अर्धा इकडचं खराब, अर्धा पॅचवर कॉम्प्रोमाइज होणार. 10 रुपयात तुमच्याकडं तुमच्या बजेटमध्ये 10 रुपये, 10 रुपयामध्ये 1 किलोमीटरचा रस्ता होता, 1 किलोमीटर करा, नंतर 1 किलोमीटर करा. माझी काय हरकत नाही, पण चांगला करताना व्यवस्थित असं नाही होत. तुमच्या बजेटला तुम्हाला मी कॉम्प्रोमाइज देतो, तुम्ही खर्च काढा म्हणून सांगणार. मी तुमच्या बजेटला करा, पण जे करणारच आणि मला असले धंदा करायचे नाही. मी करत काय होता कुठं 2-3 दिवस काय होता, मग काय असं कसं मान्य केलं? तुम्ही काय करत होता? आम्ही आमदार आहे, मी BCom स्टुडंट आहे.
मी MBA स्टुडंट आहे, आम्हाला कळतं. तुम्ही इंजिनियर आहे, तुम्ही या ह्याच्यासाठी नोकरीला आहे, तुम्ही काय करत नाही? असं बरोबर नाही आहे. मी पूर्ण रोजचा रस्ता आहे, मी कुठेही जाणार नाही आहे, मी व्यवस्थित लक्ष. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 न्यूज चॅनलला. महामेडिया 24 सदैव तत्पर.